नारायण नारायण. आणि तो क्षण येऊन ठेपला. श्री महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी श्री सतीदेवींनी त्यांच्या मातोश्रींकडे अनुमती मागितली, जी मिळताच त्यांनी घरीच श्री महादेवांची आराधना करण्याचा निर्धार केला आणि तपश्चर्येला प्रारंभ केला. नारायण नारायण. नारायण नारायण. आणि श्री सतीदेवींच्या व्रताला प्रारंभ झाला. अश्विन मासातील नंदा तिथींना म्हणजेच प्रतिपदा, षष्ठी आणि एकादशीला श्री सतीदेवींनी श्री महादेवांचे पूजन केले. त्यांना गूळ, भात आणि मिठाचा नैवेद्य अर्पण करून त्यांना नमस्कार केला. महाराज, मला बी आठवतंय का देवासनी प्रसन्न करण्यासाठी मी बी असंच व्रत केलं होतं ते. होय बानू, मीच तुला या हिंदोळा व्रताबद्दल सांगितलं होतं. मला देखील त्यावेळी या व्रताबद्दल कळलं होतं. तुम्हासनी? हो, त्यावेळी मी दर्पणातून यांच्याशी संवाद साधत होते. त्यावेळी माझ्या हे ध्यानात आलं. नारायण नारायण. महाराज, म्या तर साधी आहे, म्या कोणी देव माणूस नाही. मग देवासनी प्रसन्न करण्यासाठी तुम्ही मला व्रत सांगितलं हे मला कळालं. पर त्या तर सतीदेवी होत्या, देवीच. मग त्यासनी बी हे व्रत करावं लागलं होय? होय बानू,
हे क्रमप्राप्तच होतं. श्री सतीदेवींनी श्री महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी तप केलं. त्यांनी पुन्हा जन्म घेतल्यावर श्री पार्वती देवींनी देखील श्री महादेव प्रसन्न व्हावेत म्हणून व्रत केलंच होतं. सारं काही स्पष्ट आठवतंय मला. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तुम्हासनी समजा आठवतंय म्हणजे? बानू, कदाचित तुला याचं स्मरण नसावं, पण मला आहे. पार्वती देवींनी किती कठोर तप केले होते हे नारद मुनींनी याआधी आख्यानातून सांगितले आहे. नारायण नारायण. होय देवी, मी याबद्दल याआधी आख्यानात सांगितले आहे. तर बानू, तू जे म्हणालीस त्याचं उत्तर हेच आहे की श्री महादेवांना प्राप्त करून घेण्यासाठी, त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी श्री सती देवींना व्रत करणं अनिवार्यच होतं. नारायण नारायण. श्री सतीदेवींनी प्रारंभ केलेल्या व्रतात त्यांनी अश्विन मासात जसे व्रत केले तसेच ते कार्तिक व मार्गशीर्ष मासातही केले. कार्तिक मासात त्यांनी चतुर्दशीला खीर व अनारसे यांचा नैवेद्य श्री महादेवांना अर्पण केला आणि त्यांची आराधनाही केली. मार्गशीर्ष मासात त्यांनी मार्गशीर्ष कृष्ण अष्टमीला तीळ, जव आणि तांदूळ यांनी शिवपूजन केले. इतकेच नव्हे तर ज्योतिर्मय घृतदीपाने श्री महादेवांची त्यांनी आरतीही केली. नारायण नारायण.
देवी. आपण मला बोलावलात? होय. देवी, सती कुठे दिसत नाही आहे. कुठे आहे ती? गेल्या कित्येक दिवसात माझी आणि तिची भेटही झालेली नाही. काय झाले आहे देवी? सती इथेच आहे. तिची साधना चालली आहे. साधना? कोणाची साधना? मी जाऊन तिला भेटून येतो. नको स्वामी, म्हणजे कदाचित तिच्या साधनेत व्यत्यय येईल. आपण असे करणे उचित नाही. तुम्ही योग्यच सांगत आहात. मी तिला नंतर भेटेन. आत्ता ती काहीतरी शुभ कार्य करत आहे, त्यात उगीच व्यत्यय नको. हो. नारायण नारायण. श्री सतीदेवींच्या या व्रताची त्यांच्या मातोश्रींना जरी कल्पना असली तरी दक्ष प्रजापती यांना मात्र ती नसावी. श्री सतीदेवी नेमकं काय करीत आहेत याबद्दल दक्ष प्रजापती हे अनभिज्ञ होते. मासामागून मास पुढे जात होते. तसेच श्री सतीदेवींचे व्रतही पौष मासात पौष शुद्ध सप्तमीला श्री सतीदेवींनी रात्रसमयी जागरण केले आणि प्रातःकाळी शिवपूजन केले. यावेळी त्यांनी खिचडीचा नैवेद्य अर्पण केला. ब्रह्ममुहूर्त झाला आहे. मला श्री महादेवांना नैवेद्य अर्पण करायला हवा. माझी प्रार्थना तुमच्यापर्यंत पोहोचावी हीच इच्छा आहे. एक विचारू? विचारा देवी. आजकाल तुम्ही जरा अस्वस्थ दिसत आहात. काय झाले आहे? देवी, का कुणास ठाऊक, पण या राजप्रसादात कोणीतरी शिवाचा जप करत आहे असे मला वाटत आहे. शिवस्मरण? हो, म्हणूनच मी काहीसा अस्वस्थ आहे. पण मला एक गोष्ट कळत नाही आहे की आमची अनुमती नसताना देखील या राजप्रसादात हे कार्य कोण करत असेल देवी? आपली अनुमती नसताना असे कार्य कोण करेल? आपण निश्चिंत असावे. तेही खरंच. आत्ता ह्या क्षणी ह्याचा विनाकारण विचार करून अस्वस्थ होणे योग्य नाही.
हो. या देवी सर्वभूतेषु विष्णु मायेति शब्दितः नमस्तस्मै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु चेतनेत्यभिधीयते नमस्तस्मै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थितः नमस्तस्मै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु क्षुधारूपेण संस्थितः नमस्तस्मै 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 नमो नमः. नारायण नारायण. श्री सतीदेवींनी जे व्रत आरंभले होते ते निश्चितच साधे व्रत नव्हते. याआधी अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष आणि पौष मासातील व्रत त्यांनी पूर्ण केले. आता माघ मासातील व्रत त्यांनी करायला घेतले. या आधी श्री सतीदेवींनी जे व्रत केले होते ते त्यांच्या घरातच केले होते. मात्र माघ मासातील व्रत करण्यासाठी त्यांना रात्रभर शिवस्मरण करून मग सकाळी नदीच्या तीरावर जाऊन श्री महादेवांचे पूजन करायचे होते. या काळातले श्री सतीदेवींचे हे व्रत दक्ष प्रजापती यांना कळण्याची शक्यता होती, म्हणून माघ मासातले हे व्रत अत्यंत महत्वाचे होते. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.